वीणाताई त्यांच्या मुलाच्या मोठ्या घरातल्या एका कोपऱ्यात बसून सकाळपासून खोकत होत्या, पण कुणालाच त्यांच्याकडे बघायला वेळ नव्हता आणि कोणी तिला साधे औषध देखील विचारले नाही. वीणाताई तिच्या मुलाच्या घरात अगदी अनोळखी बनून राहिली होती, त्यामुळे ती स्वतः उठून त्या घरात कुठून तरी औषधसुद्धा घेऊ शकत नव्हती. तेवढ्यात तिच्या सुनेचा आवाज आला. अहो, ऐकलं का? त्यांना इथे आणलंच कशाला? त्या तर दिवसरात्र नुसतं खोकत असतात. खरंच त्यांच्यामुळे या घराचं सगळं वातावरण बिघडून गेलंय. स्वतःच्या सुनेचं ते कडू बोलणं ऐकून वीणाताई तोंडावर हात ठेवत त्यांच्या खोकण्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागल्या. तेवढ्यात त्यांचा मुलगा योगेश तिथे आला आणि म्हणाला, हे बघ आई, तसेही तू दिवसभर या घरात एका कोपऱ्यात पडून असतेस. तुझं वय देखील खूप झालंय, त्यामुळे तू एकटीसुद्धा राहू शकत नाहीस. त्यामुळे मग मी विचार केलाय की तू वृद्धाश्रमात राहायला जा. तिथे गेल्यावर तुला तुझ्याच वयाचे बरेच जण भेटतील. त्यांच्यासोबत सुखदुःखाच्या गोष्टी कर. तेथे तुला चांगलं जेवणसुद्धा मिळेल आणि राहण्याची सुद्धा चांगली व्यवस्था आहे तिथे. आम्ही तुला भेटायला महिन्यातून एकदा येत जाऊ आणि तिथे तुला करमून जाईल. इथे लहान फ्लॅटमध्ये राहून तुला गुदमरल्यासारखं होत असेल. हे सगळं ऐकून वीणाताईंना आश्चर्य वाटलं. तिचे डोळे भरून आले आणि ती रडवेला चेहरा करून म्हणाली, आता तर माझे हातपाय देखील नीट काम करत नाहीत. आता मी थोड्या दिवसाचीच पाहुणी आहे. मला माझं म्हातारपण तुम्हा लोकांच्यात घालवायचं आहे. मला कुठेच जायचं नाही. हे ऐकून योगेश रागात तिला म्हणाला, हे सगळं मी तुला विचारत नाही तर तुला सांगतोय. हे ऐकून वीणाताईंच्या डोळ्यातून टपटप अश्रूंची धार वाहू लागली. ती त्याला म्हणाली की तू मला आपल्या जुन्या घरात घेऊन चल. मी कामाला कोणीतरी ठेवीन आणि बाकीच्या खोल्या भाड्याने देईल. माझं तेवढ्यात भागून जाईल. हे ऐकून योगेश अजून रागात म्हणाला, कुठल्या घराबद्दल तू बोलत आहेस? तुला माहीत नाही का? इथे आल्यावर एका वर्षातच तू ते घर माझ्या नावावर केलंस आणि आता एका पार्टीसोबत माझं बोलणं देखील झालं आहे. काही दिवसातच मी ते घर विकून टाकणार आहे. हे ऐकून वीणाताईंना अजून धक्का बसला. योगेश त्याच्या बायकोला म्हणाला की आता तू हिची काळजी अजिबात करू नकोस, कारण पुढच्या आठवड्यात आपण हिला वृद्धाश्रमात सोडून येऊ. वीणाताई रागाने थरथर कापू लागल्या. वीणाताई 85 वर्षाच्या झाल्या होत्या, तरी पण अजून ठणठणीत होत्या. फक्त त्यांचे हातपाय थकले होते आणि त्यामुळे त्यांना चालण्या फिरण्याला थोडा त्रास होत होता. पण त्यांच्या मुलाने दिलेल्या धोक्यामुळे त्या पूर्णपणे विखुरल्या गेल्या होत्या. त्या दिवशी त्यांनी दिवसभर जेवण घेतले नाही आणि पाणी देखील घेतले नाही. त्याच दिवशी संध्याकाळी अचानक त्यांची मुलगी जान्हवी त्यांना भेटायला आली. आपल्या मुलीला बघताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या आईला रडताना बघून तिला आश्चर्य वाटले आणि मग वीणाताईंनी रडत रडत आपल्या मुलीला सगळी हकीकत सांगितली. वीणाताई त्यांच्या मुलीशी कधी जास्त प्रेमाने वागत नव्हत्या, कारण त्यांना वाटायचं की मुली तर दिल्या घरच्या आहेत. पण आज आपल्या मुलीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडताना त्यांना जणू असं वाटत होतं की त्या आपल्या आईच्या कुशीत घुसून रडत आहेत. जान्हवी म्हणाली, आई, आज तुझा वाढदिवस आहे म्हणून मी तुला भेटायला आले होते, पण मला माहीत नव्हतं की तुझ्यासोबत हे सगळं घडत आहे. वीणाताई आश्चर्याने तिच्याकडे बघत राहिली, कारण त्यांना तर स्वतःला देखील माहीत नव्हतं की आज त्यांचा वाढदिवस आहे. पण जान्हवीला सगळं माहीत होतं. ती म्हणाली, आई, दादाने तुझ्याशी असं वागायला नको होतं. तेवढ्यात योगेश तिथे आला आणि म्हणाला, बर, मायलेकी मिळून माझ्याबद्दल काय काय खिचडी शिजवताय? जान्हवी रागात त्याला म्हणाली, तू खोटं बोलून आईचं घर कसं बळकावलंस? योगेश तिला म्हणाला, मागच्या 3-4 वर्षांपासून आईची जबाबदारी मी घेतोय. मग त्या घरावर देखील माझाच अधिकार आहे. आमच्या दोघांच्या मध्ये बोलणारी तू कोण? जर तुला आईची एवढीच काळजी आहे तर मग एक काम करूया. तो 1 कोटीचा बंगला मी ठेवतो आणि तू आईला सांभाळ, नाहीतर तिला वृद्धाश्रमात पाठवून देऊ. उगाच म्हातारपणी तिची जबाबदारी कोण घेणार? जान्हवी म्हणाली, आई, तू दादाचं काही एक ऐकू नको. तुझ्या मुलाला तुझी काळजी नसली म्हणून काय झालं? तू माझ्यासोबत माझ्या घरी चल. दादा जरी मला टोमणा मारत असला तरी माझ्या आईची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. हे ऐकून योगेशला राग आला आणि तो म्हणाला, हो हो, घेऊन जा. अगदी हौसेने तुझ्यासोबत ठेव. मला काही फरक नाही पडत. तसेही ही इथे राहिली काय आणि किंवा कुठे राहिली तरीही काही कामाची नाही. हे ऐकून जान्हवीला भरून आलं. ती भरल्या आवाजात म्हणाली, आई,
अजूनसुद्धा तुला तुझ्या मुलाकडून अपेक्षा आहे का माझ्यासोबत येतेस? वीणाताई बोलण्याच्या स्थितीत नव्हत्या. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्या कधीपासून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होत्या. त्यांना त्यांच्या मुलाकडून खूप अपेक्षा होत्या की म्हातारपणी मुलगाच त्यांचा आधार बनेल आणि त्यांची सेवा करेल. हाच विचार करून त्यांनी त्यांच्या मुलावर जास्त जीव लावला होता. त्यांनी मुलीला लग्न करून सासरी पाठवून दिलं आणि त्या एका कर्तव्यातून मोकळ्या झाल्या. त्यांना वाटत होतं की लग्नात जे त्यांनी मुलीला दिलं तेवढं पुष्कळ होतं तिच्यासाठी. वीणाताई संकोच करत आपल्या मुलीला म्हणाल्या, जान्हवी, मला माहीत आहे की तुझा माझ्यावर जीव आहे म्हणून तू मला तुझ्याकडे ठेवते आहेस. पण माझ्याकडे आता तुला देण्यासाठी उरलंय तरी काय? मी कुठल्या तोंडाने तुझ्याकडे जाऊ? मी तर सगळं माझ्या मुलाच्या नावे केलं. हे ऐकून जान्हवी तिचे अश्रू पुसत म्हणाली, अगं आई, असं का बोलते आहेस तू? तुझा आशीर्वाद पाहिजे मला बास, बाकी काही नको. माझ्याकडे पैसा अडका एवढा तरी नक्कीच आहे की आपण खाऊन पिऊन सुखात राहू. त्याच्यापेक्षा जास्त पैसा असून तरी काय कामाचा? देवाने माझ्या नवऱ्याला एवढं तरी दिलं आहे की तो सगळ्या कुटुंबाचा बोजा स्वतःच्या खांद्यावर उचलू शकतो. मला तर एवढं चांगलं सासर मिळालं आहे की माझ्या आईचा सांभाळ करण्यापासून मला कुणी थांबवणार नाही. मला अजून काही नको, फक्त माझी आई पाहिजे. मला तुला म्हातारपणी एक चांगलं आयुष्य द्यायचं आहे. मला तुझी काळजी घ्यायची आहे, तुझा सांभाळ करायचा आहे आणि माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. आपल्या मुलीच्या तोंडून हे सगळं ऐकून वीणाताई खुश झाल्या. तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. ज्या मुलीला त्यांनी परक्या घराची समजून कमी प्रेम दिलं होतं, आज तीच मुलगी त्यांच्या म्हातारपणी त्यांचा आधार बनली होती. आणि ज्या मुलाला त्यांनी भरपूर प्रेम भरपूर लाड केला, त्याला त्यांच्या म्हातारपणाची काठी समजलं. ज्याला लाडात वाढवला, आज तोच नालायक निघाला होता. असं सुद्धा नाही की प्रत्येक मुलगा नालायक निघतो आणि प्रत्येक मुलगी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करते. मुलांचं वागणं तर त्यांच्या विचार करण्यावर अवलंबून असतं. आणि इथे जान्हवीचे विचार बरोबर होते की चुकीचे याचा निर्णय तुम्ही लोक घ्या. असो, तर वीणाताई या धक्क्याने पुरत्या हतबल झाल्या होत्या. त्यांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलाकडे बघितलं आणि म्हणाल्या, योगेश बाळा, 1 कोटीचा बंगला घेऊन तू सुखी राहा. आता ही म्हातारी आई तुझ्या आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही आणि माझी इच्छा आहे की शेवटच्या क्षणीसुद्धा तू माझं तोंड बघायला येऊ नकोस. असे म्हणत ती थरथरत्या हाताने जान्हवीचा हात पकडून हळूहळू चालत कायमची तिथून निघून गेली. जान्हवीने तन्मनधनाने आपल्या आईची शेवटपर्यंत सेवा केली. तिच्या सासरच्या लोकांनी देखील वीणाताईंना कधी परक वाटू दिलं नाही. त्यानंतर त्या 5-6 वर्षांपर्यंत आनंदात तिच्या लेकीकडे राहिली. मुलाने दिलेल्या जखमा त्यांना सतावत होत्या, पण तिथेच मुलीचं आणि जावयाचं प्रेम त्यांना सुख देत होतं. शेवटच्या क्षणी ती त्या सुखातच या जगातून निघून गेली आणि जान्हवीला देखील या गोष्टीचा अभिमान होता की तिने तिच्या आईची म्हातारपणी सेवा केली. बघता बघता बरीच वर्ष निघून गेली. योगेशने कधीच आपल्या बहिणीची हालहवा विचारली नाही आणि तो जसा त्याच्या आईशी वागला होता त्यामुळे जान्हवीने त्याच्याशी असलेले संबंध तोडले होते. हळूहळू काळ पुढे सरकत होता. 16 वर्षांनी एकदा जान्हवी तिच्या मुलाच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात दान देण्यासाठी आली होती. तिथेच तिला तिचा भाऊ योगेश दिसला. जान्हवीला बघताच त्याला पश्चाताप झाला आणि तो रडत तिला म्हणाला, मला माफ कर. मी जसा माझ्या आईशी वागलो तसाच माझा मुलगा माझ्याशी वागला. मी आईच्या बंगल्यासाठी आईला धोका दिला आणि त्यानंतर माझा मुलगाही माझ्याशी अगदी तसाच वागला. आज तर मला माझा मुलगा देखील सोबत ठेवत नाही आणि मुलगीसुद्धा. पण आपली आई नशीबवान होती, कारण तिला कमीत कमी मुलीचा आधार तरी मिळाला होता. पण माझं तेवढं देखील नशीब नाही. त्यामुळे आज मी या वृद्धाश्रमात शेवटचे दिवस घालवतोय. तुझी वहिनी पण गेल्या वर्षी मला सोडून देवाघरी गेली. ती जोपर्यंत या वृद्धाश्रमात होती तोपर्यंत कायम दुःखी होती. पण मी माझ्या मनाची समजूत काढली की हे सगळं माझ्या कर्माची फळं आहेत. जान्हवी त्याची दुर्दशा बघून सुन्न झाली होती, पण तिच्याकडे त्याच्यासाठी काहीच शब्द नव्हते, कारण याच माणसाने तिच्या म्हाताऱ्या आईला खूप छळले होते आणि म्हणून ती डोळ्यात अश्रू घेऊन त्याला काही न बोलता तिथून निघून आली. आज इतक्या वर्षांनी जान्हवी तिच्या भावाला योगेशला या अवस्थेत बघून विचार करायला भाग पडली होती की माणसाजवळ जोपर्यंत ताकद आणि जवानी आहे तोपर्यंत तो अगदी बेफाम घोड्यासारखा पळत असतो, पण जेव्हा वेळ आपली ताकद दाखवते तेव्हा मात्र सगळ्यांना त्यांच्या कर्माची फळं
मिळाल्याशिवाय राहत नाही.